नमस्कार. विंझेने रत्नाला चांगलंच अडकवलेलं असतं. रत्नाने स्वतःच्या तोंडून सगळं काही सत्य ओकलेलं असतं आणि ते इंदूने रेकॉर्ड सुद्धा करून घेतलेलं असतं. इकडे श्रीकला, पोपटराव रत्नाला शोधत असतात, पण ती त्यांना मात्र कुठेच सापडत नसते. शेवटी रत्ना घरात आलेली असते. तिचं डोकं खूपच दुखत असतं. तेव्हा मात्र श्रीकला रत्नाला बोलते, रत्ना खरं खरं सांग, तू कुठे गेली होतीस? हे बघ रत्ना, माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तेव्हा लगेच रत्ना बोलते, श्रीकला, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या तालावरती नाचणार नाहीये. तुला जसं पाहिजे तसं मी कोणतीच गोष्ट होऊ देणार नाहीये श्रीकला. तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, रत्ना तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? रत्ना, आधी तुझं वागणं ओळख. अगं तुझं डोकं दुखतंय, तुला कळतंय का? तेव्हा लगेच रत्ना बोलते, माझं जरी डोकं दुखलं ना तरी उगाचच नाटकं करायची गरज नाही. आता प्लीज या सर्व गोष्टी बंद कर, आणि जर काही बंद केलंस ना तर बरं होईल. तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात, रत्ना, माझ्या मुलीशी असं नाही बोलायचं. गेली कुठे होतेस ते सांग ना. तेवढ्यात लगेच इंदू बोलते, मी सांगते ना. पोपटराव, श्रीकला, अहो मी सांगते, कशाला घाबरताय तुम्ही? काय आहे ना, मघाशी तुम्ही केस जिंकता जिंकता आमच्या तोंडून घास काढून घेतलात. मुद्दामून पुढची तारीख मागितलीत. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या त्या ब्रह्मराक्षस वकिलांची जी काही नाटकं सुरू होती ती आम्हाला समजली नाहीत का? ती नाटकं आम्हाला सर्व काही समजली, पण तरी सुद्धा मी शांत बसले का? तर मला काहीच जास्त बोलायचं नव्हतं. पण 3 दिवसानंतर मात्र जे काही घडणार आहे ना पोपटराव, त्यामुळे तुझी वाटच लागणार आहे. पण मी 3 दिवसाची वाट पाहणारच नाही. तेव्हा पोपटराव म्हणतो, इंदे, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची? तेव्हा लगेच इंदू बोलते, तू विसरतोयस का पोपटराव? हे घर मुळात माझं आहे. या घरावरती हक्क माझा आहे, त्यामुळे या घरावरती हक्क तुला दाखवायची गरज नाही. आणि आता जर का तुझं तोंड बंद ठेवलं नाहीस ना तर बघ. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने पोपटराव बोलतो, आता सगळं काही संपलंय. असं वाटतंय का इंदे तुला, म्हणून तू आमचे पाय धरायला आमच्या घरात आलीस? तेव्हा इंदू बोलते, अशी नको ती स्वप्न बघू नकोस. माझ्यावरती कितीही वाईट वेळ आली ना तरी सुद्धा तुझ्यासारख्या मूर्ख माणसाचे पाय मी कधीच धरणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने श्रीकला बोलते, इंदू, माझ्या वडिलांशी बोलताना नीट बोलायचा. हे अशा पद्धतीने बोललेलं मी खपवून घेणार नाही. इंदू, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी बोलायच्याच नाहीयेत. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने पोपटराव बोलतो, इंदे, माझा अपमान करायचा नाही माझ्या घरात थांबून. आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं, नाहीतर तुझी अवस्था खरोखर वाईट करेन. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, त्याची काही एक गरज नाही. माझी अवस्था विचित्र होणारच नाही पोपटराव. तुझ्या या नाटकाने तर नाहीच नाही. आणि तुझी ही सर्व नाटकं बंद कर पोपटराव, कारण तुझ्या या नाटकांना तर मी भुलणारच नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते, रत्नाला विचारत होतात ना, रत्ना कुठे गेली होती? अहो तुम्हाला माहिती तरी आहे का, या रत्नाने केवढा मोठा गोंधळ घातलाय. तिने तुमच्याच पाठीत खंजीर खुपसलाय आणि तुम्हीच आमच्या गोपाला मारलं हे सत्य स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय. आणि ते सगळं बोलणं मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय आणि तो मोबाईल मी निंबाळकर वकिलांच्या तर्फे जज साहेबांसमोर सादर सुद्धा केलाय. हे ऐकल्यानंतर पोपटराव म्हणतो, काय रत्ना? आणि तो मोठ्याने ओरडतो. तेव्हा रत्ना घाबरते आणि रत्ना बोलते, साहेब, मी असं काहीच केलेलं नाही. अहो या विंचेनी मला पैशाची लालच दिली. तुम्हाला तर माहितीच आहे पैसा माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, आणि त्यासाठी मी काहीही करेन.
आता मात्र तुमचं अति होतंय वागणं साहेब. तेव्हा मात्र मोठ्यानी पोपटराव बोलतात, रत्ना हे सर्व काय आहे? तेव्हा रत्ना बोलते, मला नाही माहिती. या विंजेने माझ्याच तोंडात तो अर्क कोंबला आणि त्याचमुळे ही सर्व गडबड झाली. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, तू काय डोक्यावर पडली होतीस? अगं कोणाची साथ द्यायची आणि कोणाची नाही एवढं सुद्धा तुला समजलं नाही? रत्ना अगं तू असं कसं काय वागू शकतेस? तेव्हा लगेच रत्ना बोलते, श्रीकला पुरे, मी कसं वागायचं आणि कसं नाही हे मला तुझ्याकडून ऐकायची गरज वाटत नाही श्रीकला, कारण काही गोष्टी तुला माहितीच नाहीयेत. श्रीकला, मी तुझ्याजवळ कितीतरी वेळा पैशाची मागणी केली, कितीतरी वेळा मी तुला सांगितलं मला पैसे दे, मला पैसे दे, पण तू मात्र मला पैसेच दिले नाहीस आणि म्हणूनच हे सर्व झालं. तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते, अगं मारले होते ना तुझ्या तोंडावरती 20,000 रुपये, मग जरा भागवून घ्यायचं ना. असंच आपल्याच माणसाशी गद्दारी करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते, गप्प बस आता. त्याच वेळेला इंदू बोलते, काय ना रत्ना, तुम्ही उलट स्वतःचे आभार मानायला पाहिजे, कारण तुम्ही या पाप करणाऱ्या माणसांच्या विरोधात साक्ष दिलेत, म्हणजे ती स्वतःच्या मनाने नाही अर्क पाजून दिल्यानंतर. तेव्हा मात्र रत्ना बोलते, इंदू हे सर्व करायची काय गरज होती? इंदू यामुळे यामुळे माझी माझी किंमत या माणसांच्या नजरेतून उतरली. इंदू मी कोणासोबतही अशी गद्दारी करत नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, मला माहिती आहे तुमच्यासारखी लोक प्रामाणिक असतात, पण तुमच्या या अतिप्रामाणिकपणामुळे आमच्यासारख्या माणसांची वाट लागते. तुम्हाला माहिती तरी आहे तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे माझे व्यंकू महाराज अनवाणी चालत वारीला गेले. तेव्हा मात्र मोठ्यानी पोपटराव बोलतो, ये इंदे, उगाच त्या व्यंकटचे मला काही तू सांगू नकोस. आणि तसंही इंदे आताच्या आता माझ्या घरातून चालती पड. तेवढ्यात मात्र जज साहेब आणि निंबाळकर वकील दिग्रसकरांच्या घरात आलेले असतात आणि मोठ्यानी जज साहेब म्हणतात, पोपटराव, लांडगे पाटील आत्ताच्या आता स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि दिग्रसकर वाडा खाली करायचा. हे ऐकल्यानंतर पोपटराव म्हणतात, तुम्ही काय बोलताय जज साहेब? जज साहेब यांच्यावरती विश्वास ठेवू नका, आम्हाला आमची बाजू सुद्धा मांडण्याचा एक संधी तरी द्या. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जज साहेब बोलतात, त्याची काही गरज नाही. अहो तुम्ही हे सर्व मिळवण्यासाठी स्वतःच्या जावयाचा खून केला, त्याला तुम्ही फासावरती लटकवलं. पोपटराव, तुमच्यासारखा माणूस काही करू शकतो हे मला कळून चुकलंय आणि मला तर आता तुमच्याशी बोलायचंच नाहीये. पोपटराव, तुमची ही सर्व नाटकं बंद करा. तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते, आता बस झाला इंदू, हे सर्व थांबव, नाहीतर तुला हे सर्व महागात पडेल. तेव्हा लगेच इंदू बोलते, हे सर्व तू थांबव श्रीकला, हे जर का तू सर्व थांबवलंस ना तर बरं होईल. श्रीकला, उगाचच कोणतीच नाटकं करू नकोस आणि आत्ताच्या आता तू हे घर सोडून जा. मुळात तुम्हाला घर सोडून जायची गरज नाही, तर तुमच्या हातात बेड्या ठोकल्या जाणार आहेत. तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते, इंदू ही स्वप्न बघणं सोड, कारण तुझी ही स्वप्न कधीच साकार होणार नाही. तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते. इंदू मोठ्यानी बोलते, पुरे, मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे बंद केलास ना तर बरं होईल. मला मुळात या विषयावरती काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतात, आता सगळंच संपलंय असं तुम्हाला वाटत असेल, पण आता मात्र एकच गोष्ट सांगतो, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका, मला इथून जाऊ दे. तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथे आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, पोपटराव, तुझ्या हातात तर बेड्या पडणारच, कारण तू जे काही केलंयस ना ते मुद्दामून केलंयस. तू गोपाला मारलंयस पोपटराव आणि तुला सहजासहजी मी सोडणार नाही. तेव्हा इंदू पोलिसांसमोर रत्नाच्या तोंडून सगळं निघालेलं ऐकवत असते. ते ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, लाज नाही वाटत? स्वतःच्याच नवऱ्याला मारलं श्रीकला.
आम्ही तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता श्रीकला, पण तू मात्र गद्दारी केलीस, गद्दारी. श्रीकला, आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, आता हे सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड चालू झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते, आता पुरे, आता हा विषय इथल्या इथे बंद करा, कारण मला उगाचच विषय वाढवायचा नाही. त्यावेळेला लगेच पोपटराव म्हणतो, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. इंद्रायणी, मी तुला सहजासहजी या गोष्टीसाठी माफ करणार नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, मला त्याची गरजच नाही पोपटराव, आणि तुला जे काही करायचंय ते कर, पण तुझ्या या गोष्टींना मात्र आम्ही प्राधान्य देणार नाही. तुझ्या विरोधात सगळे काही पुरावे मी पोलिसांच्या ताब्यात दिलेत, आणि आता काहीही झालं तरी सुद्धा तुला लवकरात लवकर जेलमध्ये जावंच लागेल. तुला गजाआड कधी करते ना, असं झालंय पोपटराव. त्यावेळेला पोपटरावला वेड लागलेला असतो. तो वेड्यासारखा हसत असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते, सगळं काही हातातून निसटलं म्हणून असा वेड्यासारखा पिसाळलायस की काय? पोपटराव, ही सर्व नाटकं बंद कर, मला सगळं समजतंय. तेव्हा मात्र पोपटराव वेड्यासारखा नाचायला लागतो आणि म्हणतो, नाही, मी या घरातून कुठेही जाणार नाही, हे घर माझं आहे. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, वेड लागलं बहुतेक या पोपट्याला. इन्स्पेक्टर साहेब, याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्येच दाखल करा, कारण ही सर्व याची नाटकं चालू आहेत. मला चांगलंच माहिती आहे तुमच्या तावडीतून सुटण्यासाठी. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाला सोडू नका. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मोठ्या बाई, तुम्ही नका काळजी करू, या माणसाला तर मी सोडतच नाही. या माणसाला मी त्याची लायकी दाखवणारच. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते, काय आहे ना रत्ना, श्रीकला आणि पोपटराव, तुम्ही आता कितीही पळायचा प्रयत्न करा तरी सुद्धा मी तुम्हाला कोणत्याच गोष्टींपासून पळून देणार नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे, आणि आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टींसाठी माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने श्रीकला बोलते, इंद्रायणी, तुला वाटत असेल ही श्रीकला हरली, तर ही श्रीकला हरू शकत नाही. इंद्रायणी, तुझे दिवस भरलेत, आणि तुझे दिवस भरलेत म्हटल्यावरती मी तुझी वाट लावणारच. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, तू काय डोक्यावर पडलेस? अगं, सगळे पुरावे तुझ्या विरोधात असताना आमचे दिवस कसे काय भरतील? श्रीकला, सगळं संपलंय, आणि आताच्या आता तू या घरातून चालती पड. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब श्रीकला, रत्ना आणि पोपटरावच्या हातात बेड्या ठोकतात. तेव्हा पोपटराव मात्र चांगलाच भानावर येत बोलतो, इन्स्पेक्टर साहेब, माझ्या हातातून बेड्या काढा, तुम्ही अशा नाहीत बेड्या ठोकू शकत. तेव्हा लगेच इंदू बोलते, झालं वेड्यापणाचं नाटक करून झालं, आता झालं ना पोपटराव, शेवटी सत्य हे समोर आलंच. पोपटराव, तू कितीही नाटकं कर, काहीही कर, तरी सुद्धा आता मी तुला माफ करणार नाही, आणि आता सगळं काही संपल्यात जमा आहे पोपटराव. तेव्हा मात्र पोपटराव चांगलाच चिडलेला असतो. त्यावेळेला श्रीकला, पोपटराव आणि रत्नाला पोलीस फरफटत जेलमध्ये घेऊन जातात. जेलमध्ये टाकल्यानंतर पोपटराव मोठमोठ्याने ओरडत असतो, इन्स्पेक्टर साहेब सोडा, तुम्ही कुणाला आत टाकलंय माहिती तरी आहे का तुम्हाला? मी पोपटराव लांडगे पाटील आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तू कोणी अस, आम्हाला काही फरक पडत नाही, पण आता मात्र मी तुला सोडणार नाही. आता तुझी वाट लागली म्हणजे लागली. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते, बाबा शांत व्हा, काही होणार नाहीये, कारण सगळं काही संपल्यात जमा आहे बाबा, आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते, उगाचच मी तुमची मदत केली, मी जर का तुमची मदत केली नसती तर या सर्व गोष्टींमध्ये मी अडकलीच नसती. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो, गप्प बस, हे सर्व तुझ्यामुळे झालंय रत्ना,
रत्ना मी तुला माफ करणार नाहीच. रत्ना आता तुझी वाट लागणार म्हणजे लागणारच. तेव्हा मात्र रत्ना खूपच चिडलेली असते. त्यावेळेला रत्नाची खूपच चिडचिड होते आणि ती मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळे जर का मला काही झालं ना तर मी तुमचं काय करेन ना. तेव्हा श्रीकला बोलते, गप्प बसशील? आम्ही सुद्धा तुझ्यासोबत जेलमध्येच आहोत ना, त्यामुळे शांत राहा, उगाचच विषय ताणू नकोस. आणि रत्ना, जरा आम्हाला सुद्धा समजून घे, आम्हाला सुद्धा जरा थोडा वेळ दे, सगळं काही नीट होईल, मी तुला इथून बाहेर काढेल. तेव्हा लगेच रत्ना बोलते, श्रीकला, तुला वाटतंय तेवढं आता सोपं राहिलं नाही. ती इंद्रायणी स्वतः वकील आहे. तुला काय वाटलं ती सहजासहजी तुला जेलमधून बाहेर पडू देईल? श्रीकला, आता आपल्याला इथेच सडावं लागेल. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, सडायचं असेल तर तू सड, पण मी मात्र बाहेर पडणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदू, विंजे आणि मोठ्या बाईंचा हा प्लॅन यशस्वी होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.